तहसीलदार, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही दिव्यांगांना न्याय मिळत नाही। जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला मरण्याची परवानगी या सरकारने द्यावी, असे वक्तव्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांनी गाव माझा न्यूज समोर व्यक्त केले। दिव्यांग लोकांनी कसं जगायचं? यांना ना हात, ना पाय, ना डोळे, तर मग हे जगायचे कसे? याबाबत सरकारने डोळेझाक करीत आहे। शासनाचे जे काही सवलती आहे ते यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तसेच दिव्यांगांना मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। या लोकांवर अन्याय होतोय, याचा विचार करून सरकारने त्याला न्याय देण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे। याबाबत तहसीलदार साहेबांना विचारले असता तुम्हाला न्याय मिळवून देईन, याबाबत तुम्ही बिनधास्त राहा, असे म्हणाले। दिव्यांग वृद्ध निराधारांचा न्याय हक्क 15 दिवसात नाही दिल्यास तर स्वइच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनासाठी या तालुक्यामधून बरेच 2 तासापासून बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली। दिव्यांगाची हालापेष्टा दिव्यांगांना सहन होत नसल्यामुळे अनेक आंदोलन करून ज्या दिव्यांगांना दिसत नाही, ज्या दिव्यांगांना बोलता येत नाही, ज्या दिव्यांगांना चालता येत नाही, अशा दिव्यांगांना जर अनेक आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर शासन 2016चा कायदा कशासाठी केलेला आहे? आणि जर प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्याचं कनिष्ठ अधिकारी मानत नसतील तर वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्यावर नोटीस का काढत नाही, त्यांच्यावर योग्य का कारवाई होत नाही, या प्रश्नासाठी आम्ही आज नायब तहसीलदार साहेबाकडे आम्ही 13 मुद्द्याबद्दल चर्चा केली। नायब तहसीलदाराने आम्हाला या 13 प्रश्नाची सोडवणूक करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि गटविकास अधिकारी साहेब अचानकपणे दौऱ्यावर गेल्यामुळे ते आम्हाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि ह्या आम्ही 15 मागण्याचं निवेदन देऊन आज आमचं आंदोलन 15 दिवसामध्ये न्याय हक्क द्यावा, नसेल तर स्वइच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी आमचे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।